तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या पुस्तकात सद्गुरू श्री वामनराव पै यांनी कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड म्हणजेच बाह्यमन आणि अंतर्मन या दोन गोष्टीवर आपले सुंदर स्पष्टीकरण व्यक्त केले आहे. ते म्हणतात, शंकर म्हणतो तथास्तु. प्रत्येक मनुष्याला मनापासून असे वाटत असते की भगवंताने आपली इच्छा पूर्ण कराव्यात. श्री ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा देवाजवळ मागणे मागतात की जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वास्तविक आपण देवाजवळ लढिवाळपणे मागायचे व देवाने आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करायच्या. अशी व्यवस्था निसर्गाने आणि ईश्वराने आपल्या जीवनातच करून ठेवली आहे. निसर्ग शक्तीने अशी सुरेख व्यवस्था करूनसुद्धा आज मात्र आपली व्यवस्था अगदी केविलवाणी आहे. याचे एकमेव कारण म्हणजे माणसाला निसर्ग शक्तीने आपल्यासाठी अशी व्यवस्था करून ठेवली आहे याची मुळीसुद्धा जाणीव नाही. कल्पतरूच्या झाडाखाली बसले असता आपण जे मागावे ते तात्काळ प्राप्त होते असा पुराणात उल्लेख आहे. पुराणातील वांगी पुराणातच, त्याचा आपल्याला उपयोग काय असे वाटण्याचा संभव आहे. परंतु हा कल्पतरू पुराणातले वांगे नसून आपले जीवन चांग व सांग करणारा प्रत्यक्ष शंकरू आहे. हा शिवशंकर आपल्या हृदयात वास करतो व आपण जे काही मागतो त्या सर्व मागण्यांना तथास्तु म्हणतो. प्रत्यक्ष शंकराने तथास्तु असा आशीर्वाद दिल्यावर आपल्या मागण्या फलद्रूप झाल्याशिवाय कशा राहतील. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती अशी की आपले मागणे योग्य की अयोग्य, चांगले की वाईट, कल्याणाचे की अकल्याणाचे याचा शंकर विचार करत नाही. तथास्तु म्हणायचे व आपल्या कामना पूर्ण करायच्या इतकेच हा शंकर जाणतो. चांगल्या वाईटाचा किंवा हित अहिताचा जो काही विचार करायचा तो आपण, शंकराने नाही. निसर्गाची आणि ईश्वराची ही व्यवस्था न समजल्यामुळे आपल्यासारखी सामान्य माणसे शंकराजवळ जे मागावे ते मागत नाही आणि जे मागू नये ते नेमके मागतात. याचा परिणाम असा होतो की आपल्या वाट्याला जीवनात दुःखाचा सुकाळ आणि सुखाचा दुष्काळ अनुभवास येतो. पुराणातील भस्मासुराची कथा सुप्रसिद्ध आहे. भस्मासुराने असा वर मागितला की ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो भस्म व्हावा व त्यात शंकराने त्याच्या भोळ्या स्वभावाप्रमाणे तथास्तु म्हटले. ती भस्मासुराने स्वतःच्याच मस्तकावर हात ठेवला आणि तो भस्म झाला. पुराणातील ही भस्मासुराची कथा म्हणजे प्रत्यक्षात माणसाची व्यथा आहे. कळत नकळत आपण देवाजवळ नको ते मागतो. भाशंकर तथास्तु म्हणतो. परिणामी आपल्या जीवनात वादळ व गोंधळ निर्माण होऊन प्रत्यक्षात सुखाचे सोने प्राप्त होण्याऐवजी जीवनात दुःखाची माती मात्र पदरात पडते. या बाबतीत निसर्गाचा किंवा ईश्वराचा एक नियम असा की आपण जे करतो ते देवाजवळ मागतो. कारण करणे हे एक प्रकारचे मागणेच आहे आणि हे करणे दोन प्रकारचे आहे. एक मनाने करणे व दुसरे देहाने करणे. यापैकी मनाने करणे या गोष्टीला अधिक महत्त्व आहे, कारण देहामार्फत जे केले जाते ते प्रत्यक्षात मनच करीत असते. ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे मनाचे जीवनातील असाधारण महत्त्व ध्यानात येईल. जागतिक युद्धातील डावपेच या दृष्टीने स्पेनमधील जिब्राल्टरला अतिमहत्त्व आहे. ज्याच्या हातात जिब्राल्टर त्याच्या बाजूला युद्धात नक्की विजय होतो असे ठरून गेल्यासारखे आहे. आपले जीवन हे सुद्धा नाटक, संगीत, जुगार किंवा खेळ नसून युद्धच आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. या शब्दात तुकाराम महाराजांनी सुद्धा जीवन हे युद्ध आहे असे उपदेश दिले आहे. या जीवनयुद्धात मनाचे स्थान जिब्राल्टरसारखे अतिमहत्त्वाचे आहे. ज्याच्या हातात मन तो जीवनयुद्ध नक्कीच जिंकणार हे निश्चित.